सेशन मध्ये कव्हर करणार आहोत दोन छोटे छोटे सब्जेक्ट. एक आहे ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट और ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि दुसरं असणार टाइम मॅनेज. आय एम शुअर तुम्ही हे शब्द ऐकलेले असतील. बाकीच्यांना पण विचारतोय. सुजित शेटे आहेत, शुभम बगाटे आहेत, पूर्वी शाह आहे, तेजस आहे, श्रीराम आहेत. हॅलो ऐकलेलं आहे. गुड. सो हे पहिलं आपण घेऊया पाहिजे तर ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट. एक्झॅक्टली काय आहे काय ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट और मॅनेजमेंट एक्झॅक्टली काय है क्या ये व्हॉट एक्झॅक्टली मॅनेजमेंट बघतो. मॅनेजमेंट सिस्टीम पूर्ण स्टाफ कंपनी मधले सर्व पॉलिसी. ओके मॅन पॉवर मॅनेजमेंट कोणतरी म्हणाले. व्हेरी गुड. येस ओके मॅन पॉवर मॅनेजमेंट. मे बी वर्कर प्रोव्हाइड करत असतील कंपनीसाठी. ओके 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 वर्कर्स प्रोव्हाइड करतात. ओके त्याच्याबद्दल फॅसिलिटीज युज्ड बाय एम्प्लॉईज. फॅसिलिटीज युज्ड बाय एम्प्लॉईज. ओके. मग याला ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट असं का नाव दिलं? कारण एकेकाळी आजपासून 25 वर्ष 30 वर्ष आधी प्रत्येक कंपनीमध्ये एक डिपार्टमेंट असायचं ज्याचं काम पण सेम असायचं. त्याला म्हणायचे पर्सनल डिपार्टमेंट. पर्सनल डिपार्टमेंट. तर त्याला का चेंज करावं लागलं? वाय इट वॉज चेंज टू ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट? काय कारण? गुड टू सी विशाल सर. मुलांना बघायला मजा हा येते. ते पाठी मुलं बसलेली असले की आमच्या अंगात थोडासा क्लासरूम मध्ये आहोत असं वाटतं. गुड इव्हनिंग बच्चे लोक. तर का पर्सनल डिपार्टमेंट वर ना जसं कोणतरी सांगितलं की स्टाफ प्रोव्हाइड करणे. सो पर्सनल प्रोव्हाइड करणं होतं. तर त्याला ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट असं नाव का दिलं? व्हॉट मस्ट हॅव बीन द थॉट बिहाइंड दिस? मे बी माणसांमुळे कंपनी चालते. माणसं काम करतात तिथे म्हणून दिलं असेल तसं नाव. ओके व्हेरी गुड श्वेता. येस व्हेरी गुड. खूप छान स्टेटमेंट आहे. खूप छान स्टेटमेंट आहे. माणसांमुळे काम चालतं, कंपनी चालते. व्हेरी गुड. स्टाफच्या गरजा पूर्ण करतात सर. त्यामुळे सॉरी सॉरी सॉरी. स्टाफच्या गरजा पूर्ण. स्टाफच्या गरजा पूर्ण. ओके स्टाफच्या गरजा. ओके स्टाफच्या गरजा पूर्ण करणे. ओके व्हेरी गुड. ते पण बरोबर आहे. अजून काय? एनिवे हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. कुठेतरी या दोघांचाच आपल्या कंट्रीमध्ये जेव्हा हे मल्टीनॅशनल कंपनीज नव्हते, मोस्ट ऑफ द कंपनीज जे होते इंडियन कंपनीज असायचे. आणि इंडियन कंपनीज मध्ये त्यावेळेला एक सिस्टम होती. कुठेतरी लोक म्हणायचे एक्सप्लॉयटेशन व्हायचं. त्या एक्सप्लॉयटेशनमुळे युनियन्स फॉर्म व्हायचे, युनियन ऍक्टिव्हिटी व्हायची, कितीतरी कंपन्या बंद पडायच्या. मग त्याला हँडल कसं करायचं? मग त्याच्यावरनं ग्रॅज्युअली लोकांना लक्षात आलं की बाबा मोस्ट इम्पॉर्टंट रिसोर्स आहे ते मशीन तर आहे, पैसे आहेत, प्लेस आहे, रॉ मटेरियल आहे, पण त्यांच्यावर काम करणारी जी माणसं आहेत दे आर द मोस्ट इम्पॉर्टंट रिसोर्स. त्यांची पण आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. दॅट्स आउट. फर्स्ट टाइम एक मध्य प्रदेशचे एक सॉलिड काँग्रेसचे नेता होते अर्जुन सिंग म्हणून. त्यांना ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा मिनिस्टर बनवलं गेलं. एक डिपार्टमेंट क्रिएट केलं गेलं. आणि तेव्हापासून ह्यूमन रिसोर्स म्हणजे प्रत्येक कंपनीमध्ये व्यवस्थित माणसं असली की कंपनी व्यवस्थित चालते. असं कोणालाही ठेवून कंपनी चालत नाही. जी एकेकाळची पद्धत होती की तुमच्या ओळखीच्या कोणतरी चला त्याला ठेवून घेऊया कारण ये आदमी 20 साल से मेरे कंपनी में काम कर रहा है, चलो इसको बेटे को रख लो. पर वो टाइम पास हो गया. आज सब कंपनियां प्रोफेशनल होती जा रही हैं. हर कंपनी का कंपटीशन बढ़ गया है और उस कंपटीशन में खड़ा रहना है. सो आपके पास ऐसे आदमी होने चाहिए, आपके पास ऐसे आदमी होने चाहिए जो आपकी कंपनी को बढ़ाने में कंटिन्यूअसली आपके साथ है और आपको हात बढ़ा रहे. आता अशी माणसं कुठे मिळणार? सो काही लोकांमध्ये ते पोटेन्शियल असतो. सो ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट इज ऑल अबाउट डेव्हलपिंग द ह्यूमन्स, दोज हु आर इन्वॉल्व्ड विथ अवर कंपनी, मेकिंग देम रिसोर्सफुल सो दॅट द कंपनी ग्रोज बेटर. त्यांच्यासाठी काय त्यांचं स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत, त्या स्ट्रॉंग पॉइंट्सचा उपयोग कसा करायचा, त्या स्टाफचे वीक पॉइंट्स काय आहेत, त्या वीक पॉइंट्सवर काही करता येतं का, काय त्यांना ट्रेनिंग देता येतं, त्यांची स्ट्रॉंग एरिया काय आहे, वाय नॉट पुट देम इनटू देअर स्ट्रॉंग एरिया. त्यांना
कोणाकडनं त्यांची इनसेक्युरिटी आहे त्या इनसेक्युरिटीवर काम करणे. सो ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचं काम हेच असतं की कॉन्स्टंटली कंपनीमध्ये लक्ष ठेवणे, प्रत्येक डिपार्टमेंटला असेस करत राहणे, सो दॅट ईच डिपार्टमेंट इज इन लाईन विथ कंपनीज ग्रोथ पॉलिसी. एकही डिपार्टमेंट खाली खचला, चेन तुटते. सो ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचं काम तेच असतं की कंपनीला एका पर्टिक्युलरला लेवलला वाढवत जायचं, त्याचे बेंचमार्क वाढवत गेले. एकेकाळी तुम्हाला सहजपणे MBAs दिसायचे का? ग्रॅज्युएट म्हटलं की खूप मोठी गोष्ट असायची. पोस्ट ग्रॅज्युएट म्हटलं की बाप रे बाप. आणि तेच CA आणि हे म्हटलं की MBA नाव खूप कमी ऐकायला मिळायचं. याच ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमुळे मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स आले, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट शिकवलं गेलं, त्यात ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट शिकवलं गेलं आणि तेच MBA या कंपनीत येऊन या कंपनीनं हे करायला लागले. आणि प्रत्येक कंपनी आज मॅक्झिमम इंडियामध्ये मल्टीनॅशनल कंपनीज आहेत अँड दे रिक्वायर मॅक्झिमम MBAs. म्हणून भरपूर मॅनेजमेंट कॉलेजेस उघडले गेले जिथे MBA ऑफर केलं जातो. आणि आज कुठच्याही कंपनीत गेलात तर तुम्हाला टॉप लॅडर आणि मिडल लॅडर MBA लोक जास्त दिसतील. बेचारे BCom MCom वाले कुठेतरी बॅक बेंचर्स झाले. त्यांच्या भाव आपल्या कंपनीत BCom MCom वाले पण आहेत, 12वी पास वाले पण आहेत. त्यांना मागे सोडून द्यायचं का? नाही. सो ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचा काम असतो हाऊ वी कॅन टेक देम ऑल्सो अपवर्ड. अप्रोप्रिएट ट्रेनिंग, appropriate knowledge, and as I again said, their strong points, make use of that and put them into the right place. दर 5-6 वर्षांनी त्यांची पोझिशन चेंज करत जा, सो दॅट दे डोंट गेट बोर्ड इन द वन सेम जॉब. त्याप्रमाणे त्यांची ग्रोथ, सो ते ऑलराऊंडर तयार. सो दॅट इज व्हॉट इज ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट और डेव्हलपमेंट. आज मॅक्झिमम कंपनीमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि डेव्हलपमेंटचं एकच काम असतो, कंटिन्युअसली शोधत बसा कुठचे प्रकारचे वर्ल्ड मध्ये ट्रेनिंग्स आहेत, ते ट्रेनिंग करणारे कोण कोण लोक आहेत, ते किती फीस घेतात, किती दिवसाचे ट्रेनिंग असतो, कुठच्या प्रकारची लोक त्या ट्रेनिंगमध्ये जाऊ शकतात. HR डिपार्टमेंट कंटिन्युअसली हा डाटाबेस तयार करत असतो. ते स्वतः जाऊन पहिले ट्रेनिंग अटेंड करत असतात जस्ट टू गेट ए फील. सो त्यांचं पण नॉलेज वाढतं, कारण कंपनी खर्च करते जेव्हा ते एक ट्रेनिंग अटेंड करतात. आणि जेव्हा ते अटेंड करून येतात ते कंपनीला कॉन्ट्रीब्युट करतात. येस, दिस ट्रेनिंग इज गुड फॉर दिस कॅटेगरी ऑफ पीपल, वी शुड बी. दिस इज व्हॉट इज ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. आपल्या देशात एक मोठी चूक आपण करतो, म्हणजे वेन वी अपॉइंट पीपल, वी डोंट अपॉइंट पीपल ॲज पर देअर कॅलिबर, वी अपॉइंट पीपल ॲज पर अवर कन्व्हिनियन्स. आणि सर्वात कन्व्हिनियन्स म्हणजे आपल्या डोक्यावर पैसे, त्याला दारे बापरे एवढा पगार द्यावा लागेल, हे विचार आपल्या डोक्यात चालू असतो. rather than hiring the right kind of person, paying right kind of money and creating reliance. What Dhirubhai did is exactly like that. He hired the best of the people. If they were asking for 2 lakh rupees, he offered them 3 lakh rupees and said, you will work for me. आप अपनी जान लगा के मेरे लिए काम करोगे क्योंकि ये मेरा गोल है. And they all work. यहाँ तक मैंने बताया, and this is what in short is all about human resource management. Anybody wants to add anything, wants to ask anything, please do ask and contribute in the session. नहीं तो मैं इतना ज्यादा कभी नहीं बोलता हूँ, पर आज मैंने कहा कि शॉर्ट एंड स्वीट सेशन करेंगे, जल्दी खत्म करेंगे, इसके लिए मैंने कवर किया. सो नाउ ओव्हर टू यू गाइज. सर मला एक क्वेश्चन आहे. विचारा ना. तुम्ही मागाशी म्हटलात ना की त्यांच्या स्ट्रेंथ्सवर फोकस करून त्यांना तसं काम दिलं जातं, त्यांना ते स्ट्रेंथ्स अजून डेव्हलप केले जातात. मग त्यांचे जर विकनेसेस असतील, असं काही एक्झाम्पल देऊ शकता का की त्यांच्या विकनेसवर पण काम करून त्यांचे विकनेस सुद्धा ते प्लस पॉइंट्स बनवले जातील? आता माझा स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर कर. मी जेव्हा एका मोठ्या ऑर्गनायझेशनचा हेड होतो, जेव्हा मी रिटायरमेंट घेतलं त्याच ऑर्गनायझेशन मधनं, माझी रिक्रुटमेंट पॉलिसी खूप सिंपल होती. जे माझा दुसरा विषय आहे टाइम मॅनेजमेंट, मी टाइमला खूप रिस्पेक्ट देतो. सो माझी एकच अट असायची की मला एक कमर्शियल डिपार्टमेंटमध्ये एक व्यक्ती पाहिजे, जी व्यक्ती सकाळी 7:30 वाजता पहिली हजर होईल. त्या व्यक्तीला मी त्याचे सर्टिफिकेटही न बघता त्याला डायरेक्टली त्या पोस्टवर अपॉइंट करायचं. मॅक्झिमम अपॉइंटमेंट्स माझ्या डिपार्टमेंट्समध्ये वर ऑल
लेस देन ग्रॅज्युएट्स, म्हणजे मॅक्झिमम 10th पास और 12th पास. खूप कमी असे होते की जे ग्रॅज्युएट्स होते. आणि मग त्यांना मी सांगायचो, येस तू इकडे नोकरीला आलाय, कारण ते एक्सप्लेन करायचा प्रयत्न करायचे, माझी अशी परिस्थिती. नो प्रॉब्लेम, डोंट वरी, नाव यू हॅव कम टू द राईट प्लेस, सो ऑल इज इन युअर हँड. सो मी त्यांना 3 आठवडे द्यायचो, एक गोष्ट त्यांना सांगायचो की हे काम आहे, हे काम असं करायचं, असं करायचा, असं करायचा, असं एक्सप्लेन करायचो. आणि मग त्यांना जसं तुम्हाला विचारतो, समज आया क्या, त्याला विचारायचो मी, लक्षात आलं, हो म्हटलं की त्याला परत सांगायचो, नाही लक्षात आलं तर परत विचार. सो आय यूज टू स्पेंड 2 hours अप टू 9:30. 9:30ला त्याला सांगायचो, तुझ्याकडे 3 आठवडे आहेत, इथे 600 स्टाफ आहेत, कोणाकडेही जाऊन जे काय तुला विचारायचं आहे ते जाऊन विचारायचं, त्यांच्याकडनं नॉलेज घ्यायची या कामाबद्दल. 3 आठवडे मी तुला काहीही विचारणार नाही, पण 3 आठवडे यू कॅन कम टू मी अँड आस्क एनिथिंग, अँड यू कॅन गो टू ऑल दिस 600 स्टाफ अँड आस्क व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू नो. आणि 3 आठवड्यानंतर माझ्याकडे येऊन सांगायचं की सर डन असं, आणि त्यानंतर परत माझ्याकडे यायचं नाही. यू हॅव टू बी इंडिपेंडेंट. सो दे ऑल प्रोग्रेस्ड इन देअर लाईफ. Their weak point was they were all from a very poor family, very low in confidence, absolutely low in confidence. शिक्षण काही नाही, 10वी 12वी कसे बसे पास झालेले, नीट इंग्लिश बोलता येत नाही एकालाही. सो मेनी वीक पॉइंट्स. पण त्यांना सपोर्ट काय होता, हिअर इज 3 weeks यू डू. आज हीच सगळी पोरं, नंबरिंग ऑलमोस्ट 600 to 800, आर employed in very, very big organizations, drawing a salary of at least ₹1,00,000 per month, and they are doing very well. They speak English well, accounting त्यांना समजतो, commercial त्यांना समजतो, business त्यांना समजतो. They are not only accounts, but they also understand. त्यांना जोपर्यंत आपण कॉन्फिडन्स देत नाही, त्यांच्या वीकनेसवर अटॅक करतो, तेव्हा ते अजून वीक होत जातात. त्यांच्या वीकनेसला आपल्याला विसरायचं असतो, की then he automatically starts working on that weakness. आणि if he doesn't share that weakness, then it's his problem. Yes, weakness simultaneously strong होत जातात. जेव्हा आपण स्ट्रेंथवर काम करायला लागतो, तर आपले weakness ऑटोमॅटिकली कुठे ना कुठे ऍट बॅक एंड हळूहळू स्ट्रॉंग. आता इंग्लिश स्पीकिंग मला येत नाही, तुम्ही 3 दिवसाचा त्याचा सेशन घेऊन त्याला इंग्लिश बोलायचं शिकवू शकता का? तुम्हाला विचारतोय. नाही नाही. नाही नाही. ते कसं येईल? त्यांची वीकनेस आहे ती. बोलून सो त्यांचा प्रॅक्टिस करून. सो त्यांना एकच सेंटेन्स की वेन एव्हर यू विल बी टॉकिंग टू एनीबडी इन द ऑफिस, तुटकं फुटकं इंग्लिश मध्येच बोलायचं, आणि कोणी हसलं तुझ्यावर मला येऊन सांगायचं, कारण ती व्यक्ती पण आधी थोडे दिवस आधी तुझ्याच सारखी होती. सो इट वर्कड. सो एव्हरीवन स्पीक्स इंग्लिश वेल, दे राईट ईमेल्स व्हेरी वेल, दे राईट लेटर्स व्हेरी वेल. So that's how you develop your weakness. परवा जेव्हा मी FDP करत होतो, वन ऑफ माय एम्प्लॉई सीताराम मोंडकर म्हणून, त्याला खूप इंटरेस्ट होता हे जॉईन करायचा, आणि त्यांनी जॉईन केलेला. लकीली मी त्याचं नाव बघितलं. जेव्हा तो आला असा उभा, सर मला जॉब पाहिजे कसंही, मी 12वी प्यूनचं पण काम करेन. मी म्हटलं प्यून मध्ये किती वेळ पुढे जाणार तू? अँड टुडे ही इज ए MIS हेड of a company called Viacom 18, the guy who had come to work as a peon. तेजस्विनीच्या घरी जी लेडी चपाती बनवायची, म्हणजे त्यांच्या आईच्या घरी, त्याचा मुलगा माझ्याकडे आलेला प्यूनच्या नोकरीसाठी. ही वॉज he became a commercial director again in a multinational company, Colors. Commercial director. This is called human resource development. आपण जर त्यांना त्याप्रमाणे ट्रीट केला, they will remain throughout in their life like that. Any questions on human resource? सर तुम्ही म्हटलात की मगाशी पूर्वी ते युनियन्स वगैरे फॉर्म व्हायचे, मग काय स्ट्राईक वर वगैरे जायचे, मग हो. आज पण ते होतं का? आता खूप कमी झालंय. आता खूप कमी झालंय, कारण काय झालंय की आता मोठे जे कंपनीज आहेत ना, बिग कंपनीज, सगळ्यांनी स्वतःचे डेझिग्नेशन बघा. आज तुम्हाला क्लार्क नाव ऐकायला कुठेही मिळत, समजलं? म्हणजे आमच्या वेळेला ज्याला आपण प्यून म्हणायचो,
त्याचं डेझिग्नेशन मल्टीनॅशनल कंपनीमध्ये असतो लॉजिस्टिक मॅनेजर. काय डेझिग्नेशन असतं? लॉजिस्टिक मॅनेजर. अँड मॅनेजर्स आर नॉट सपोज टू बी पार्ट ऑफ एनी. बिकॉज मी आता माझे बाबा जिथे काम करतात ना आता तिथे आता काही काळापूर्वीच त्या लोकांनी युनियन फॉर्म करून विरोध केला होता. तर मग असं कुठे झालं तर आजकालचं ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कसं टॅकल करतं, कसं सोल्युशन फाइंड आउट करतं? आहे, आज पण युनियन आहे. मध्ये तुम्ही बघितलं असेल मारुतीमध्ये जोरदार स्ट्राईक झालेलं. मोठ्या मोठ्या कंपनीत जे फॅक्टरी लेवल इकडे युनियन्स अजूनही आहेत, बिकॉज दॅट इज देअर राईट ऑल्सो. टू फॉर्म युनियन इज ऑल्सो अ राईट ऑफ एव्हरी वर्कर. बट देर इज अ कॅटेगरायझेशन झाली की हेच लोक युनियन जॉईन करू शकतात. आता बँकेत पण 3-4 कॅटेगरीचे युनियन आहेत. एक बिलो ऑफिसर लेवल, ऑफिसर्सची एक युनियन, पण मॅनेजर्सची युनियन नाहीये. बरोबर ना? मॅनेजर्सची युनियन नाही, ऑफिसर्सची युनियन आहे. सो युनियन अजूनही आहे, पण बिकॉज ऑफ दिस ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट डिस्कशन्स होतात. आधीच्या काळात तसं नव्हतं. ओनर ड्रिव्हन, ओनरला वाटलं नाही बात करणे काय, अडीबाजी असायची. वाटाघाटी होतात. हा, आता तसं नाही. तुम्ही बरेच पिक्चरला बघितलं असेल, ते दिवार पिक्चर आठवत असेल सगळ्यांना. आठवतं का दिवार पिक्चर मधला तो शॉट? पावसात उभे आहेत आणि त्याला त्या आत बोलवतात, मग त्याला इंटिमिडेट करतात, त्याच्याकडनं सही करून घेतात. सो नाव युनियन जे आहेत ते खूप ऑर्गनाइज्ड आहेत, पॉलिटिकली सपोर्टेड युनियन्स आहेत, मोठे मोठे लीडर्स आहेत त्या युनियनमध्ये. सो तशा प्रकारचे युनियन होते नाही. ते एकेकाळी लोअर परेल एरिया इन मुंबई वॉज लाईक मँचेस्टर ऑफ युनायटेड किंगडम. एवढे कपड्यांचे मिलं होती. थँक्स टू युनियनिझम अँड स्ट्राईक आज एक कपड्याची मिल तिकडे नाहीये, पण तिकडचा लँडस्केप चेंज झाला. अजूनही युनियन आहे, ऑर्गनाइज टाईप चालतो, बट फार बेटर दॅन व्हॉट इट वॉज अबाउट 25-30. सर एक प्रश्न होता सर. हा, बोला ना. सर जे तुम्ही ह्युमन रिसोर्सेस म्हणता तर त्याला सर आपण असं बांधून कसं ठेवतो, म्हणजे सिस्टमॅटिकली असं ऑर्गनाइज कसं ठेवू शकतो आपण? नाही, सॉरी, मला थोडासा क्लिअर करा. काय म्हणायचंय मला थोडंसं कळलं नाही. परत रिपीट करा. हाऊ टू रिटेन स्टाफ, असं काय आहे? सर मला असं ऑटोमॅटिकली ऑर्गनाइज कसं ठेवू शकतो आपण? माझ्या बाबांचं आधीचं जे कंपनी होतं त्याच्यामध्ये ते HR डिपार्टमेंट एव्हरी मंथ असं काय काय इव्हेंट्स ऑर्गनाईज करायचे, म्हणजे लोअर लेवल टू सगळे हाय क्लास एम्प्लॉईज, म्हणजे क्रिकेट टुर्नामेंट किंवा असले काय काय Correct, इंडोर correct. आउटडोर गेम्स. ते कशासाठी, काय काय त्याचं हे मोटो असायचा? आता क्रिकेटची टुर्नामेंट, क्रिकेटच्या टीम मध्ये किती मेंबर्स असतात एका टीम मध्ये? 11. एक विचार करा, एक कंपनी आहे ज्याच्यात 600 स्टाफ आहेत. प्रत्येक स्टाफला जवळ आणायचं कसं? हाऊ टू क्रिएट बॉन्डिंग. सो चला, त्यांना सांगायचं की क्रिकेट हे करा, प्रोडक्शन डिपार्टमेंट तुमची एक टीम बनवा, ऍडमिनिस्ट्रेशन तुमची बनवा, अकाउंट्स तुमची बनवा, सेल्स तुमची बनवा, जेवढे डिपार्टमेंट्स आहेत त्या लोकांनी प्रत्येकाने स्वतःची टीम, मग काही लोकांचे ब्रँचेस असायचे, ब्रँचेसची टीम. सो एक एटमॉस्फियर क्रिएट करायचं की जिकडे एकमेकाशी ओळख होते की हा मैं भी इस कंपनी में हूं, मैं भी, बॉन्डिंग तयार होतो. त्या बॉन्डिंगसाठी आणि या गेम खेळताना व्हॉट इज टीम बिल्डिंग, हाऊ टू कॉन्ट्रीब्यूट ॲज ए मेंबर ऑफ द टीम, इंडिव्हिज्युअल स्ट्रेंथ विजावी टीम स्ट्रेंथ. आपण म्हणतो ना यूनियनी स्ट्रेंथ. एक काम मैं अकेला भी कर सकता हूं, पर मेरे साथ 10 लोग और मिल जाए, the multiplier will be 100 times, it will not be 10 times. ते कसं? So these are activities conducted by human resource development just to understand human nature. टीम खेळते आणि एक प्लेयर इन्व्हॉल्व्ह होत नाहीये, त्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचं लक्ष आहे. मग त्याला बोलवलं जातं, विचारलं जातं की बाबा क्यों तेरा उतना इन्वॉल्वमेंट नहीं था, क्यों ऐसा क्यों था, जबकि बाकी सब लोग ये कर रहे थे, तेरे में एंथुजियाज्म मिसिंग था. मग तो शेअर करतो, वो क्या है मेरे घर में ये हो गया, वो हो गया, वो हो गया. सो दॅट्स हाऊ दे टेक केअर ऑफ दॅट. मग कोणतरी कॅप्टनला बोलवतो, सांगतो बघ तो थोडा लो आहे कारण त्याला असं झालंय, त्याला एनकरेज कर. तो कॅप्टन जातो, त्याच्या खांद्यावर हात ठेवतो, तो म्हणतो चल बॉलिंग डाल तू, मजा आएगा. आणि त्याला पूर्ण टीम सपोर्ट करताय, कम ऑन गोकुल, कम ऑन असं. सो लाईक दॅट दे ट्राय टू क्रिएट. सो दिस
फंक्शन्स, छोटे छोटे टुर्नामेंट्स, इंटर ब्रँच टुर्नामेंट, हे सगळं टीम मध्ये एक बॉन्डिंग आणण्यासाठी आणि एकमेकाला चांगल्यापणे ओळखताना. आपण फोनवर बोलत असो, मी मुंबईला बसलोय, आमचा काउंटर पार्ट दिल्लीला बसलाय, आपण फोनवर बोलतोय, नेव्हर मेट, बट जेव्हा ग्राउंडवर भेटतो, अरे क्या बात आहे, एक डिफरंट, ऑटोमॅटिकली प्रोडक्टिव्हिटी गोज अप. देअरफॉर ऑल दिस ऍक्टिव्हिटीज आर कंडक्टेड इन द ऑफिसेस. ओके, तेजसनी टाकलाय, हाऊ टू कीप ह्युमन रिसोर्सेस वेल ऑर्गनाइज्ड फॉर बेटर बिझनेस ॲज ए स्टार्टअप ओनर. तुम्ही एक शब्द ऐकला असेल तेजस, SOP. ओके, त्याच्यापेक्षा सिंपल वर्ड याला आपण म्हणतो प्लॅन. जर तुमच्याकडे प्लॅन व्यवस्थित असेल आणि त्याचे सब प्लॅन नीट बनवलेले असतील, अँड इफ यू शेअर दोज प्लॅन विथ रिस्पेक्टिव्ह ह्युमन रिसोर्सेस इन्वॉल्ड इन युअर स्टार्टअप, दे ऑल विल बी, they will be working as a well-oiled machine. जर त्यांच्याशी नीट शेअर नाही केलं, हे बघ, तू ते करून टाक बघूया, अरे हे तू ते करून टाक, rather than that, a plan to each person saying ki this is how we are going to do this startup, these are the timeline, these are the steps involved, these can be the bottlenecks we will face, these are the risk, these are the mitigation. सो आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे, एकमेकाशी कम्युनिकेट करत. सो इट विल बी अ व्हेरी ऑर्गनाइज्ड वे ऑफ स्टार्टिंग ए स्टार्टअप. आपल्या इथे कम्युनिकेशन एक मोठा प्रॉब्लेम आहे, आपण कम्युनिकेट करत नाही आणि त्यामुळे Yes, sir. गडबड. सो कम्युनिकेशन इज द की टू एनी ऑर्गनायझेशन विच फंक्शन्स व्हेरी ऑर्गनाइज्ड. थँक्यू सर. ओके, थँक्यू तेजस.